फ्रेंड्स, चला आज आपण बनवूया विदाऊट बटाटा ब्रेड पकोडा. तर म्हणजे अतिशय टेस्टी लागतो हा. सॉस किंवा कशासोबतही चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता. त्याआधी कढईमध्ये तेल तापत ठेवू. तेल तापेपर्यंत पकोड्यासाठी जे बॅटर लागते ते बनवून घेऊ. इथे 1 वाटी मी बेसन पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ आणि लाल मिरची पावडर टाकून थोडा ओवा टाकला आहे. व्यवस्थित अशा ज्याची अशी मीडियम कन्सिस्टन्सी राहील अशा कन्सिस्टन्सीमध्ये भिजवून घ्यायचं बॅटर. म्हणजे जास्त घट्टसर पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, मीडियम असं ते आता झालं आहे बॅटर भिजवून. तर आता आपण ब्रेडला कट करून घेऊ. इथं मी मल्टीग्रेन ब्रेड यूज केलेले आहे. तर त्या ब्रेडला मी त्रिकोणी शेपमध्ये कट केला आहे. तुम्ही स्क्वेअर किंवा वेगळ्या शेपमध्ये कट करू शकता. आणि बॅटरमध्ये बुडवून हे कढईमध्ये मंद आचेवर टाकून आपण व्यवस्थित असं डीप फ्राय करून घेऊया पकोड्यांना. असं मंद आचेवर थोडेसे ब्राउनिश होतील आणि अतिशय कुरकुरीत होतात. आणि इन्स्टंट रेसिपी आहे. म्हणजे बटाटा उकडायचा, मग त्याला अजून स्मॅश करायचं, मसाला बनवायचा, स्टफिंग करायची, नंतर पकोडे बनवायचे. तर हे लेंदी प्रोसेसपेक्षा शॉर्टकट आहे आणि टेस्टी पण आहे, असं नाही. तर हे झाले आपले ब्रेड पकोडे रेडी. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहत राहा. थँक्यू.